नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करिअर अकॅडमी ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये मी प्राध्यापक आशिष बालेराव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये आपलं 6वी आणि 7वीचं पॉलिटिकल सायन्सचं पुस्तक आपण स्टडी टार्गेटमध्ये घेतलेलं होतं. एकंदरीत 6वी आणि 7वीच्या पुस्तकातून तुम्हाला राज्यघटना, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था याच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. आणि ह्या स्टडी टार्गेट कोर्सवरतीच आपण एक परीक्षा घेतलेली होती 6वी 7वीच्या ह्या पुस्तकावरती. ह्या परीक्षेचं विश्लेषण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये असताल किंवा नसताल, परंतु तुम्ही ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्सला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला नक्कीच ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये आपण घेऊ आणि तुम्हीसुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचीसुद्धा चांगली GSची चांगल्या प्रकारे उत्तम तयारी होईल. हा ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्स राज्यसेवापासून ते पोलीस भरतीच्या परीक्षेपर्यंत खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे नक्कीच ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये सहभागी व्हा. आणि ध्यासच्या ह्या चॅनलला यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा. तुमचं सबस्क्राईब आणि लाईक असेल तर आम्हालासुद्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ आणि परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारी माहिती हे व्हिडिओ स्वरूपात बनवण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्यामुळे तुमचं लाईक आणि सबस्क्राईब करत जावा ध्यास करिअर अकॅडमीला. तर निश्चितच आम्ही पण सुद्धा तुम्हाला छान परीक्षेसाठी उपयुक्त अशी माहिती ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला पोचवू. मी विश्लेषण सुरू करत आहे. प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी योग्य जोड्या लावा. आता हा जो प्रश्न आहे तो पोलीस भरतीच्या पोरांना थोडासा टफ जातो. तर इथे जोड्या लावायच्या असतात आपल्याला, हे लक्षात घ्या. अ गट आहे आणि ब गट आहे. तर अ गटामध्ये काही माहिती दिलेली आहे, त्याला ब गटाशी आपल्याला काय करायचे, त्याची जोडी लावायची असते. बाकी अजून काय मोठं ह्याच्यामध्ये असं काय करण्यासारखं नसतं. हा राज्यसेवा आणि PSI STIच्या परीक्षेला असे प्रश्न तुम्हाला विचारतात. पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न नसतात, परंतु हे प्रश्न सोडवणं काही अवघड नसतं. आपल्याला माहिती असेल तर हे प्रश्न सोडवणं आपल्याला खूप सोपं पडतं. तर अ गटातलं मी वाचलं. 26 नोव्हेंबर 1949 हा दिन. तर 26 नोव्हेंबर 1949 हा दिन काय आहे, तर संविधानाचा स्वीकार आहे, म्हणून अचं काय होणार, तर 2 होणार. त्यानंतर 9 डिसेंबर 1946. तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झालेली होती, म्हणून बचं काय होणार, तर 3 होणार. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी 1950ला काय झालेलं होतं, तर संविधानाची अंमलबजावणी झालेली होती, म्हणून कचं काय, तर 4 होणार. 26 जानेवारी 1930. तर 26 जानेवारी 1930ला स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता, त्यामुळे डचं काय, तर 1. पुन्हा एकदा मी माहिती रिपीट करतो. ह्याचं ऑप्शन नंबर 3 होईल. अचं 2, बचं 3, कचं 4 आणि डचं 1. 26 नोव्हेंबर 1949 हा दिन संविधानाचा स्वीकार आहे, म्हणून अचं 2. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली, त्यामुळे बचं 3. 26 जानेवारी 1950 हा संविधानाची अंमलबजावणी झाली, म्हणून कचं 4. 26 जानेवारी 1930 स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, म्हणून डचं 1. दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. तर आता संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून BN राव यांची नियुक्ती करण्यात आलेली. आता ह्याच्या एकंदरीत आपण ह्याची मागची पार्श्वभूमी जर बघितली तर संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 साली झालेली होती. तर ह्या 9 डिसेंबर 1946मध्ये फ्रान्स प्रथेचं अनुकरण करून वयाने जे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती. तर 9 डिसेंबर 1946ला हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली असा प्रश्न विचारला, तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून काय केली होती, निवड केलेली होती. तसंच 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 1946ला 3 नियुक्त्या करण्यात आलेल्या. तर 3 महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, त्यांचे प्रश्न निश्चितच विचारतात, म्हणून एकंदरीत त्याची पार्श्वभूमी आपण सांगत आहोत. तर 3 महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजे 11 डिसेंबर 1946ला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि घटनात्मक सल्लागार ह्या 3 पदांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या. तर अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष HC मुखर्जी आणि घटनात्मक सल्लागार BN राव.
कधी तर 11 डिसेंबर 1946ला 3 नियुक्त्या केल्या. ते अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष S.C. मुखर्जी आणि घटनात्मक सल्लागार B.N. राव. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केली? तर B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहतात, तर एकंदरीत हा व्हिडिओ पाहताना तुमच्याजवळ एक वही घेऊन बसा, कानामध्ये एअरफोन घाला आणि जे महत्त्वाची माहिती जी सांगत आहे ते एकंदरीत कुठेतरी वहीवरती लिहून घेताल, तर हे नोट्स जे आहेत ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 3 कडे येतो. राज्यपालाच्या अधिकारविषयी पुढीलपैकी कोणते विधान योग्य ठरेल? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे असे प्रश्न पोलीस भरतीला नाहीत, त्यामुळे पोलीस भरतीचे विद्यार्थी घाबरतात. परंतु घाबरण्यासारखं असं काय तुम्हाला आहेच नाही या प्रश्नामध्ये. तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीच्या कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर असतील तर तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेला सुद्धा मदत होते. हे असे प्रश्न तुम्हाला MPSC राज्यसेवा तसेच PSI STA असिस्टंट ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्न वरती काय विचारला आहे की राज्यपालाच्या अधिकारविषयी पुढीलपैकी कोणते विधान योग्य ठरेल. आता आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे, तर आपण अविधान वाचूया. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल वटहुकूम 213 कलमानुसार काढू शकतात. त्या वटहुकुमाला कायदा इतके महत्त्व आहे. अत्यंत बरोबर विधान आहे. राज्य विधिमंडळाचे जर अधिवेशन चालू नसेल तर राज्यपाल वटहुकूम काढतो, तो 213 कलमानुसार काढू शकतो. आता इथे एक पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता की राष्ट्रपती वटहुकूम कोणत्या कलमानुसार काढतो, तर निश्चित ही माहिती लक्षात आणून घ्या. तर राष्ट्रपती वटहुकूम हा 123व्या कलमानुसार काढतो आणि राज्यपाल हा वटहुकूम 213 कलमानुसार काढतो. आपल्याला इथे पॉलिटिकल सायन्समध्ये अभ्यास करताना नेमका कसा अभ्यास करायचा हे लक्षात आणून घ्या. राज्यपालाची माहिती ही राष्ट्रपतीशी त्याचा लिंक करायची, म्हणजे राज्यपालाची कामं काय आणि राष्ट्रपतीची कामं काय, तसेच लोकसभेची कामं काय आणि राज्यसभेची कामं काय, एकंदरीत अभ्यास करण्याला खूप महत्त्वपूर्ण पडतं. म्हणून अविधान जर आपण वाचलं की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल वटहुकूम काढतो 213 कलमानुसार काढू शकतो, तर राष्ट्रपती हा वटहुकूम 123व्या कलमानुसार काढतो. अविधान योग्य आहे. ब विधान, विधानसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळते तो पक्ष आपला नेता निवडतो आणि राज्यपाल त्याची नेमणूक मुख्यमंत्रीपदी करते. आता हे पण ब विधान पण अत्यंत योग्य विधान आहे. विधानसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष आपला नेता निवडतो आणि राज्यपाल त्याची नेमणूक मुख्यमंत्रीपदी करते. अत्यंत ब विधान योग्य विधान आहे. क विधान आपण जर वाचलं, मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेता मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करू शकतात. आता क विधान हे अयोग्य विधान आहे, हे चुकीचं विधान ठरणार आहे. का? कारण की मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांना घ्यावाच लागतो. मंत्रिमंडळाची जेव्हा नेमणूक करायची असते तेव्हा मुख्यमंत्र्यांची पहिली नेमणूक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांना घ्यावाच लागतो. त्यामुळे हे क विधान काय होणार, तर चुकीचं होणार. मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेता नाही, तर मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊनच राज्यपाल मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. त्यामुळे क विधान हे काय होणार, चुकीचं होणार. त्यानंतर ड विधानाकडे येतो. राज्याचा कारभार संविधानानुसार चालत नाही, राज्याची अस्थिरता निर्माण झाली आहे असं वाटल्यास राज्यपाल आणीबाणी घोषित करू शकतात. आता ड विधान पण हे अत्यंत चुकीचं विधान आहे. ते काय होणार, कारण की राज्यपाल हा आणीबाणी घोषित करू शकत नाही, तर राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतं. हे लक्षात आणून घ्या. राज्यपालाची नेमणूक ही प्रत्येक राज्यावरती केली जाते आणि राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो. राज्यपाल आणीबाणी घोषित करू शकत नाही आणि राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती जे आणीबाणी घोषित करतो त्याला आपण घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट असे आपण बोलतो. आता महाराष्ट्रात नुकतंच राष्ट्रपती राजवट लागू झालेलं होतं, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो की महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी लागू झालेली आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. ती म्हणजे 1980, 2014 आणि 2019. त्याच्यानंतर असा महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा विचारू शकतात की घटनात्मक आणीबाणी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, तर घटनात्मक आणीबाणी लागू करणारं पहिलं राज्य हे पंजाब आहे. ते 1951 साली पंजाबने सर्वात आधी घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट हे लागू केलेलं होतं पंजाबने 1951 साली.
त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारू शकतात आहेत की राष्ट्रपती राजवट हे सर्वात जास्त लावणारं राज्य कोणतं? तर राष्ट्रपती राजवट हे सर्वात जास्त लावणारं राज्य मणिपूर आहे. मणिपूरने 10 वेळा लावलेली आहे आतापर्यंत राष्ट्रपती राजवट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू न झालेले राज्य कोणते? तर राष्ट्रपती राजवट लागू न झालेले राज्य असं विचारलं तर तेलंगणा व छत्तीसगड हे राष्ट्रपती राजवट लागू न झालेले राज्य आहेत. त्यामुळे इथे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, कुठल्या तरी पानावरती वहीवरती लिहूनच काढा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये अविधान हे योग्य ठरेल, अविधान योग्य ठरेल आणि ब विधान हे योग्य ठरेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ आणि ब हे योग्य विधान आहे. क आणि ड हे योग्य विधान नाही आहे, कारण की मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालाला घेणे बंधनकारकच आहे. आणि त्यांच्यानंतर ड मध्ये जर आपण वाचलं तर आणीबाणी हे राज्यपाल घोषित नाही करत, तर राज्यपालाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती घोषित करतो. आणि महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू झाली आहे? तर महाराष्ट्रात 3 वेळा आणीबाणी लागू झाली आहे, 1980, 2014, 2019. आणि भारतामध्ये सर्वात आधी आणीबाणी लागू करणारं राज्य कोणतं? तर पंजाब 1951 साली लागू करण्यात आलेले आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त आणीबाणी राष्ट्रपती राजवट लागू करणारं राज्य कोणतं? तर मणिपूर 10 वेळा लागू झालेलं आहे. आणि लागू न झालेलं राज्य कोणतं? तर तेलंगणा व छत्तीसगड. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब हे असेल. प्रश्न क्रमांक 4कडे येतो. महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल? आता महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल? आता आपल्याला ह्याच्यामध्ये चुकीचं विधान ओळखायचं, हे लक्षात आणून घ्या. तर योग्य विधान कोणतं असेल हे बघूया आणि मग त्याच्यानंतर चुकीचं कोणतं होईल ह्याचं विश्लेषण बघूया. तर अविधान वाचतो. महाराष्ट्रात विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशन होतात. तर अत्यंत बरोबर विधान आहे. विधिमंडळाचे हे वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशन होतात. ब विधान मी वाचतो. पावसाळा व अर्थसंकल्प विषयाचे अधिवेशन नागपूर येथे होते. पावसाळा व अर्थसंकल्प विषयाचे अधिवेशन हे नागपूर येथे होते. तर हे विधान चुकीचं आहे. पावसाळा व अर्थसंकल्प विषयाचे अधिवेशन हे मुंबई येथे होते. क विधान आपण वाचलं तर हिवाळा अधिवेशन मुंबई येथे होतो. तर हिवाळी अधिवेशन हे मुंबई येथे न होता ते कुठे होते? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. त्यामुळे चुकीचं विधान कोणतं ठरेल? तर ब आणि क हे काय होईल? चुकीचं विधान ठरेल. कारण पावसाळी अर्थसंकल्प विषयी अधिवेशन हे कुठे ठेवलं जातं? तर मुंबई येथे ठेवलं जातं. आणि हिवाळी अधिवेशन हे कुठे असतं? तर नागपूर येथे असतं. म्हणून ब आणि क हे चुकीचे विधान ठरेल. प्रश्न क्रमांक 5 वरती येतो. विधानसभेवर ॲग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर ॲग्लो इंडियन विधानसभेवर पुढीलपैकी कोण नियुक्त करतं? आता इथे लक्षात आणून घ्या की आपण पुन्हा एकदा आपण जर याचा अभ्यास केला राष्ट्रपती आणि राज्यपाल, तर राष्ट्रपती हे लोकसभा आणि विधानसभेचा जर आपण लोकसभा आणि विधानसभेचा पण इथे जर अभ्यास केला तर लोकसभेवरती ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी 2 प्रतिनिधी हे राष्ट्रपती नियुक्त करतात. तसंच विधानसभेवर एक ॲग्लो इंडियन समाजाचा प्रतिनिधी हा राज्यपाल विधानसभेवरती नियुक्त करत असतात. त्यामुळे हे लक्षात आणून घ्या, महत्त्वपूर्ण आहे. म्हणून अभ्यास करताना जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्यांच्या संदर्भात असणारे विधानं हे एकमेकांशी लिंक करून अभ्यास करावं. तसंच लोकसभा आणि राज्यसभा तसंच त्याला लिंक करून विधानसभा आणि विधान परिषद ह्याचा एकंदरीत अशा प्रकारचा अभ्यास केला तर तुम्हाला खूप सोयीस्कर पडेल. म्हणून 5व्या प्रश्नाचं विश्लेषण आपण बघितलं की विधानसभेवर ॲग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर ॲग्लो इंडियन विधानसभेवर पुढीलपैकी कोण नियुक्त करतं? हा पोलीस भरतीला पण विचारला गेलेला प्रश्न आहे. तर विधानसभेवर एक ॲग्लो इंडियन समाजाचा प्रतिनिधी हा राज्यपाल नियुक्त करतं आणि लोकसभेवरती 2 ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी हे राष्ट्रपती नियुक्त करत असतात. 6व्या प्रश्नाकडे येतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोणते सदस्य अप्रत्यक्ष मतदान करण्यासाठी सहभाग घेतात? आता राष्ट्रपतीची जी निवडणूक असते ती अप्रत्यक्ष असते.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान पद्धत म्हणजे काय, तर हे लक्षात आणून घ्या. प्रत्यक्ष मतदान पद्धत म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे तो एका व्यक्तीला सदस्याला मतदान करतो, तर त्याला म्हणतात प्रत्यक्ष मतदान. आणि अप्रत्यक्ष मतदान म्हणजे काय, की आपण जो निवडलेला व्यक्ती आहे प्रत्यक्ष मतदानानुसार आणि तो व्यक्ती तो सदस्य एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदासाठी तो निवडणुकीसाठी मतदान करतो, त्याला अप्रत्यक्ष मतदान म्हणतात. आणि राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धत ही अप्रत्यक्ष असते. म्हणजे हे लक्षात आणून घ्या, इथे बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, की लोकसभेमध्ये जे सदस्य जातात त्यांना काय म्हणतात, तर खासदार म्हणतात. त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सहभाग घेतो. 18 वर्ष पूर्ण झालेले व्यक्ती त्यांच्या मध्ये सहभाग घेतात, त्यांना मतदान करतात आणि ते व्यक्ती निवडून लोकसभेमध्ये जातात. आणि लोकसभेमध्ये ते व्यक्ती निवडून गेल्यानंतर ते राष्ट्रपती पदासाठी काय करतात, तर मतदान करतात. त्यालाच अप्रत्यक्ष मतदान पद्धत म्हणतात किंवा एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणतात. एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणजेच काय, तर अप्रत्यक्ष मतदान पद्धत असते. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोणते सदस्य प्रत्यक्ष मतदान करतात, तर अप्रत्यक्ष मतदान करतात. तर लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा ह्याचे सदस्य जे लोकांकडून निवडून गेलेले आहेत, जो लोकनिर्वाचित आहेत म्हणजे लोकांकडून निवडून गेलेले आहेत, ते लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानसभा ह्याचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय करतात, तर मतदान करतात. इथे लक्षात आणून घ्या, विधानसभा केंद्रशासित प्रदेशमध्ये दिल्ली आणि पॉंडेचेरी ह्याचे सदस्य सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय करतात, मतदान करतात. त्यामुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा ह्याचे लोकनिर्वाचित म्हणजे लोकांकडून निवडून गेलेले सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदानात सहभाग नाही करत असा जर प्रश्न विचारला, तर हे लक्षात आणून घ्या, विधान परिषद हे पूर्णपणे सहभाग नाही करत राष्ट्रपतीच्या निवडणुकीत. तसंच लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा ह्यांचे नावनिर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग नाही करत. नावनिर्वाचित सदस्यांची नियुक्ती कोण करतं, तर राष्ट्रपतीच करतं. म्हणून नावनिर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग करत नाही. तर कोण करतं, लोकनिर्वाचित करतात म्हणजे लोकांकडून निवडून गेलेले करतात. म्हणून लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग करतात. म्हणून याचं उत्तर अ, ब, क हे होईल. त्यानंतर 7व्या प्रश्नाकडे येतो. लोकसभेत निवडून येण्यासाठी व्यक्तीचे किती वर्ष पूर्ण असले पाहिजे, तर लोकसभेत निवडून येण्यासाठी एका व्यक्तीचे वर्ष हे 25 वर्ष पूर्ण असले पाहिजे, हे लक्षात आणून घ्या. लोकसभेत आता ह्याच्यामध्ये पुन्हा अभ्यास करण्याची पद्धत काय असेल, तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. आता लोकसभेत जो व्यक्ती निवडून जातो त्याला 25 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि राज्यसभेत जो व्यक्ती जातो त्याचे 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्याच्यानंतर विधानसभेत जो निवडून जातो त्याचे 25 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि विधान परिषदेत जो निवडून जातो त्याचे 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्यामुळे लक्षात आणून घ्या, लोकसभा 25, राज्यसभा 30, विधानसभा 25 आणि विधान परिषद 30. आणि राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्यांचं वय विचारलं तर ते 35 वर्ष. त्यामुळे हे वय आहेत ना, ह्या वयांमध्ये खूप जण कन्फ्यूज होतात. ह्याचे शॉर्ट नोट्स काढून ठेवा. लोकसभा 25, राज्यसभा 30, विधानसभा 25, विधान परिषद 30, राष्ट्रपती आणि राज्यपाल 35 वर्ष. आणि त्याच्यानंतर पंचायत समिती जर विचारलं तर पंचायत समितीचं हे सदस्यांचं वय म्हणजे निवडणुकीला उभं राहणाऱ्या सदस्यांचं वय हे 21 असतं. पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांना निवडून येणाऱ्या सदस्यांचं वय किती असतं, 21. म्हणून लोकसभेचं निवडून येण्यासाठी व्यक्तीचं वय किती वर्ष पूर्ण असले पाहिजे, 25 वर्ष. आता वरतीच आपण ह्याचं विश्लेषण बघितलं की राज्यसभेवर निवडणुका लढवणारी व्यक्ती तिचे वय किती वर्ष पूर्ण असले पाहिजे, तर तिचे 30 वर्ष वय पूर्ण असले पाहिजे. परत एकदा रिपीट करतो. लोकसभा 25, राज्यसभा 30, विधानसभा 25, विधान परिषद 30, राज्यपाल राष्ट्रपती 35 आणि स्थानिक ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे 21. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत असू दे त्याचं पण 21च वय आहे.
9व्या प्रश्नाकडे येतो, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? आता इथे एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. आता राज्यसभा हे काय आहे, तर स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह म्हणजे नेमकं काय, की ते कधीही बरखास्त होत नाही. म्हणजे राज्यसभा जेव्हापासून भारतामध्ये अस्तित्वात आलं आहे ते केव्हाच बरखास्त झालेलं नाही. परंतु राज्यसभेतील जर प्रत्येक सदस्य हे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि पुन्हा त्यांच्या जागी तेवढे नवे सदस्य निवडले जातात. तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे काय होतात, निवृत्त होतात आणि पुन्हा त्यांच्या जागी तेवढे सदस्य नव्याने निवडले जातात. आणि राज्यसभा सदस्यांचा जर कार्यकाळ विचारला तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती आहे, तर 6 वर्ष आहे. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष आहे आणि राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कधीच बरखास्त होत नाही. आणि दर 2 वर्षांनी त्यामध्ये 1/3 सदस्य हे काय केले जातात, तर निवृत्त केले जातात आणि पुन्हा त्याच्या जागी तेवढे नवीन सदस्य भरले जातात. हे लक्षात आणून घ्या. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष. 10व्या प्रश्नाकडे येतो मी. अर्थविधेयक या संदर्भात अचूक असे विधान कोणते ठरेल? आता आपल्याला अचूक म्हणजे काय रे? चूक म्हणजे चुकीचे विधान. अचूक म्हणजे जे विधान बरोबर आहेत, जे विधान योग्य आहेत, आपल्याला ते विधान शोधायचे असतात. कधी पण हे लक्षात आणून घ्या, तुम्ही PSI STIचा पेपर देताल किंवा राज्यसेवेचा पेपर देताल तर वरच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ह्याच्या खाली तुम्ही आहे ना पेन्सिलने किंवा पेनाने अंडरलाईन करा की आपल्याला शोधायचं काय, तर अचूक शोधायचं. अचूक म्हणजे काय, तर आपल्याला बरोबर शोधायचं आहे. बरोबर कोणतं विधान ठरणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे अर्थविधेयक वाचतो मी. अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते. अत्यंत बरोबर विधान आहे. अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडले जाते. विधान अयोग्य ठरेल कारण लोकसभेतील सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जातात. अत्यंत बरोबर विधान आहे. लोकसभेतील सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जातात. राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जातात म्हणून अर्थविधेयक प्रथम राज्यसभेत मांडतात. विधान अत्यंत चुकीचं विधान आहे. राज्यसभेतील सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत, त्यामुळे अर्थविधेयक हे राज्यसभेत मांडत नाही, ह्याचं तेच कारण आहे. म्हणून आणि हे योग्य ठरेल. आता आपण जराशी अर्थविधेयकबद्दल माहिती जाणून घेऊया. तर अर्थविधेयक हे कलम 110 नुसार मांडतात. तर प्रथम लोकसभेत मांडतात आणि हे मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. अर्थविधेयक कलम 110 नुसार मांडतात, ते प्रथम लोकसभेत मांडतात आणि ते मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. आणि ह्या अर्थविधेयकाला सरकारी विधेयक सुद्धा म्हणतात, कारण हे सरकारी विधेयक जे असतं ते केवळ मंत्री मांडू शकतात. तर सदस्य हे सरकारी विधेयक मांडू शकत नाही. सरकारी विधेयक हे कोण मांडतं, तर केवळ मंत्रीच मांडू शकतात. आणि एखादे विधेयक, आता ही खूप महत्त्वाचं कन्सेप्ट आहे, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही आहे असा प्रश्न जर उपस्थित झाला तर लोकसभेचे सभापती यांचा निर्णय अंतिम असेल. एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही आहे असा जर प्रश्न उपस्थित झाला तर लोकसभेच्या सभापतीचा निर्णय हा काय असेल, अंतिम असेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लोकसभेने अर्थविधेयक संमत केल्यावर ते विधेयक विचारविनिमयासाठी राज्यसभेकडे पाठवले जाते. आता अर्थविधेयक संदर्भात आहे ना राज्यसभेला काही मर्यादित अधिकार आहेत. ते मर्यादित अधिकार कोणते आहेत हे समजून घ्या. 1 नंबर, राज्यसभा अर्थविधेयक असंमत करू शकत नाही. राज्यसभा हे अर्थविधेयक कधीच असंमत करू शकत नाही. 2, तसेच त्यात दुरुस्ती करू शकत नाही. राज्यसभा केवळ शिफारशी करू शकतात. हे लक्षात आणून घ्या. राज्यसभा ह्या अर्थविधेयकामध्ये काहीच दुरुस्ती करू शकत नाही, केवळ त्याच्या संदर्भात शिफारशी करू शकतात. 3रं महत्त्वाचं विधान म्हणजे काय, आणि अत्यंत महत्त्वाचं विधान आहे 3रं, राज्यसभेने 14 दिवसात विधेयक लोकसभेकडे परत पाठवले पाहिजे. परत पाठवले नाही तर लोकसभेने सुरुवातीला संमत केलेले स्वरूपातील विधेयक दोन्ही गृहांनी संमत केले असे मानले जाते. आता लोकसभेने संमत केलेलं अर्थविधेयक राज्यसभेकडे जर पाठवलं तर राज्यसभेला ते 14 दिवसाच्या आत शिफारशी करून किंवा न करता परत लोकसभेकडे पाठवलं पाहिजे. आणि जर 14 दिवसाच्या आत जर राज्यसभेने ते विधेयक आहे ना लोकसभेकडे पाठवलं नाही तर दोन्ही गृहांनी संमत केला असं ठरवलं जातं. त्यामुळे
राज्यसभेने अर्थविधेयक लोकसभेकडे किती दिवसात पाठवलं पाहिजे? तर 14 दिवसात पाठवलं पाहिजे. हे लक्षात आणून घ्या. महत्त्वपूर्ण माहिती आहे. महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा रिपीट करतो. तर अर्थविधेयक हे 110व्या कलमानुसार 110 कलमानुसार मांडतात आणि ते प्रथम लोकसभेतच मांडतात. ते मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतं आणि हे जे अर्थविधेयक असतात त्याला सरकारी विधेयकसुद्धा म्हणतात. ते केवळ मंत्री मांडू शकतात. एखाद्या अर्थविधेयक आहे किंवा नाही आहे असा प्रश्न उपस्थित झाला तर लोकसभेचे सभापतींचा निर्णय हा अंतिम असतो. त्याच्यानंतर राज्यसभा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करू शकत नाही किंवा राज्यसभा ते असंमत करू शकत नाही. राज्यसभा केवळ त्यामध्ये शिफारशी करू शकतात आणि लोकसभेने संमत केलेले विधेयक राज्यसभेत पाठवल्यास ते 14 दिवसाच्या पूर्वीच राज्यसभेने लोकसभेकडे पाठवले पाहिजे. 14 दिवसानंतर जर पाठवलं किंवा नाही पाठवलं तर ते दोन्ही गृहाने संमत केलं असं ठरवलं जातं. 11व्या प्रश्नाकडे येतो. राज्यसभेचे दर 2 वर्षांनी किती सदस्य हे निवृत्त होतात? तर आपण ह्याचं विश्लेषण मागेच बघितलेलं होतं की राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीच बरखास्त होत नाही. परंतु राज्यसभेमध्ये सदस्य हे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. आता 1/3 सदस्य आपण पुस्तकात वाचलं, परंतु आपल्याला प्रश्न आयोगाने काय विचारला तर 66%, 50%, 33%, 45%. आता 1/3 सदस्य म्हणजे 100मध्ये 1/3 हा किती टक्के होतं तर 33% होतं. म्हणून राज्यसभेचे दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात तर 33% सदस्य हे काय होतात निवृत्त होतात. म्हणून महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षात आणून घ्या. दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात तर 33%. म्हणजे 1/3 हे 100%मध्ये किती तर 33% होतात. 12व्या प्रश्नाकडे येतो. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? तर भारतीय राज्यघटनेत एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. आता इथे महत्त्वपूर्ण माहिती लक्षात आणून घ्या, लिहूनच घ्या, खूप महत्त्वाची माहिती आहे. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला लागू झाली. त्यावेळेला मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. परंतु अंतर्गत आणीबाणीच्या काळात 1975-77मध्ये मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता व गरज भासल्यामुळे काँग्रेस पक्षाने 1976मध्ये स्वर्णसिंग समितीची स्थापना केली व ह्या समितीच्या शिफारशीनुसारच 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता आणि 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. परंतु 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे पालकांनी. ह्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. त्यामुळे सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या ही 11 झालेली आहे आणि 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला. परंतु 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने अजून एक मूलभूत कर्तव्याचा समावेश केला, ते म्हणजे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हा प्रत्येक पालकांचं मूलभूत कर्तव्य असेल. त्यामुळे आता सध्या मूलभूत कर्तव्य किती आहेत तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 13व्या प्रश्नाकडे येतो. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना किती प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश आहे? तर सध्या भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत हक्कांचा समावेश आहे. परंतु जर तुम्ही मूळ राज्यघटना बघितली तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3मध्ये कलम 12 ते 35मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे आणि मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते. तर मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत हक्क होते असा जर प्रश्न विचारला तर मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते. परंतु 44वी घटनादुरुस्ती 1978ला मालमत्तेचा हक्क कलम 31 हा वगळला गेला. लक्षात आणून घ्या, मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते, परंतु 44वी घटनादुरुस्ती 1978ला मालमत्तेचा हक्क कलम 31 हा वगळला गेला. त्यामुळे सध्या किती मूलभूत हक्क आहेत तर 6 मूलभूत हक्क अस्तित्वात आहेत. ते मूलभूत हक्क कसे असतात त्याचा क्रम असतो, हा परीक्षेला विचारतात, त्यामुळे लक्षातच आणून घ्या. 1 समतेचा हक्क कलम 14 ते 18. 2 स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22.
3. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. 4. धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. 5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 ते 30. 6. घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. हे पुढीलपैकी 6 मूलभूत हक्क आहेत. परत एकदा रिपीट करतो, लक्षपूर्वक आहे, ऐकून घ्या. समतेचा हक्क कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क 23 ते 24. धर्मस्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 ते 30. घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. हे 6 मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 कडे येतो. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा व कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? आपण ह्याचं विश्लेषण वरतीच पाहिलेलं होतं की भारतीय राज्यघटनेत म्हणजे 26 जानेवारी 1950ला जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. तर अंतर्गत आणीबाणीच्या काळात मूलभूत कर्तव्यांची गरज भासू लागली, म्हणून स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार, लक्षात आणून घ्या, महत्त्वपूर्ण आहे, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि तेव्हा 10 मूलभूत कर्तव्य होते. परंतु 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने आणखी एक मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. म्हणून सध्या मूलभूत कर्तव्य किती? तर 11 आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय होणार? तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा व कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? तर 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतलेले असा जर प्रश्न विचारला तर मूलभूत कर्तव्य आपण रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे. आणि मूलभूत कर्तव्य हे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आलं? तर 1976मध्ये स्थापन केलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 15 कडे येतो. भारतीय राज्यघटनेच्या मूल उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या तरतुदीतून स्पष्ट होते? आता भारतीय राज्यघटनेचे मूल उद्दिष्ट हे मार्गदर्शक तत्वातून नाही होत, मूलभूत अधिकारामधून नाही होत, मूलभूत कर्तव्यामधून नाही होत, तर राज्यघटनेच्या प्रस्ताविकामधून भारतीय राज्यघटनेचे मूल उद्दिष्ट ह्या तरतुदीतून स्पष्ट होते. आता भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका म्हणजे काय हे लक्षात आणून घ्या. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेला होता आणि ह्याच सरनाम्याला आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका म्हणतो, हे लक्षात आणून घ्या. आता हा सरनामा म्हणजे उद्दिष्टांचा ठराव हा केव्हा मांडला? तर 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव हा ऐतिहासिक ठराव मांडलेला होता. केव्हा मांडला उद्दिष्टांचा ठराव? तर 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव हा ऐतिहासिक ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी सभेने हा ठराव एकमताने संमत केला. संमत कधी केला? तर 22 जानेवारी 1947ला. आणि मांडला केव्हा? तर 13 डिसेंबर 1946ला मांडला होता. आणि ह्याच उद्दिष्टांच्या ठरावाचं नंतर रूपांतरण कशात झालं? तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकामध्ये झालेलं होतं. आता रेल्वे डी ग्रुपला ह्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता की उद्दिष्टांच्या ठरावाला विरोधी मतदान किती झालेले होते? तर उद्दिष्टांच्या ठरावाला एक पण विरोधी मतदान झालं नव्हतं. हा रेल्वे डी ग्रुपला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये अजून महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता महापोर्टलची झालेल्या परीक्षेमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला होता की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये किंवा उद्दिष्टांमध्ये जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांमध्ये कोणती दिनांक दिलेली होती? प्रस्ताविकेमध्ये कोणती दिनांक आहे? तर प्रस्ताविकेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 ही दिनांक आहे. तर ह्या दिनांकचं महत्त्व काय? आपण पहिल्या प्रश्नाच्या विश्लेषणमध्ये बघितलं तर 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनेचा स्वीकार झालेला, म्हणून भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 हे राज्यघटनेचा स्वीकारचा दिनांक दिलेली आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता PSI STIच्या परीक्षेला, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये आतापर्यंत सरनाम्यामध्ये किती वेळा दुरुस्ती करण्यात आल्या? तर भारतीय सरनाम्यामध्ये किंवा प्रस्ताविकामध्ये आतापर्यंत एकदाच दुरुस्ती करण्यात आली, ती म्हणजे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने
दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये 3 शब्दांचा समावेश केलेला होता. तो म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यामुळे लक्षात आणून घ्या, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती केली आणि 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ह्या 3 शब्दांचा समावेश करण्यात आलेला होता. PSI STI असिस्टंटला खूप वेळा तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की सरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा वापर केलेला आहे, कोणते नवीन शब्दांचा समावेश केलेला आहे. तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता कितव्या घटना दुरुस्तीने? तर 42व्या घटना दुरुस्तीने, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने. 16व्या प्रश्नाकडे येतो मी. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? आता प्रशासनाचा आपल्याला प्रमुख विचारलेला आहे. आपल्याला पंचायत राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यामध्ये 2 प्रश्न हे महत्त्वपूर्णचे विचारतात. त्याचा एक चार्टच बनवून घ्या की प्रशासनाचा प्रमुख म्हणजे काय. तर शासनाने ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते, सरकारी कामकाज पाहण्यासाठी शासनाने ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते त्याला प्रशासनाचा प्रमुख म्हणतात. तर जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तो मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रशासनाचा प्रमुख असतो. आणि लोकप्रतिनिधी, आता लोकप्रतिनिधी म्हणजे काय, तर लोकांकडून जो निवडून गेलेला आहे त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. तर लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषदेच्या सदस्यामधून एकाची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. तर लोकप्रतिनिधी कोण असतो? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा लोकप्रतिनिधी असतो. प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तो मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख असतो. आता मुख्य कार्यकारी अधिकारी ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात की त्याची निवड आणि नियुक्ती कोण करतं. आता निवड म्हणजे काय हे लक्षात आणून घ्या की निवड म्हणजे तो कोणती परीक्षा देऊन तो पास होऊन तो एखादा व्यक्ती त्या पोस्टवरती किंवा त्या पदावरती जातो. तर मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पदासाठी UPSC मार्फत परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर त्याची नियुक्ती कोण करतं? राज्य शासन ही त्याची नियुक्ती करत असतं. म्हणजे राज्य शासन हे ठरवतं की हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा कोणत्या ठिकाणी जाऊन कार्य करणार आहे. त्यामुळे निवड कोण करतं? तर UPSC करतं आणि नियुक्ती कोण करतं? तर राज्य शासन करतं. आणि जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जिल्हा परिषदेचा लोकनिर्वाचित सदस्य कोण? तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे लोकप्रतिनिधी सदस्य असतात. 17व्या प्रश्नाकडे येतो. स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? आता स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमध्ये, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती असते. आता हे महत्त्वपूर्ण लक्षात आणून घ्या. जिल्हा पातळीवर विकासाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी एकूण 10 समित्या असतात. आता ह्या 10 समित्यापैकी स्थायी समिती ही सर्वात महत्त्वाची असते आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा काय असतो? पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता स्थायी समितीबद्दल थोडंसं आपण जाणून घेतलं तर स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य किती असतात? तर स्थायी समितीमध्ये एकूण 15 सदस्य असतात. आणि स्थायी समितीचा सचिव कोण असा प्रश्न विचारला तर स्थायी समितीचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. कोण असतो? डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा स्थायी समितीचा काय असतो? सचिव असतो. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. PSIला एकदा प्रश्न विचारला गेलेला होता आणि खूप जणांचा प्रश्न चुकलेला होता की स्थायी समितीचा सचिव कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, कारण तो प्रशासनाचा प्रमुख असतो. परंतु इथे लक्षात आणून घ्या, स्थायी समितीचा सचिव कोण असतो? तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. DYCO डेप्युटी कलेक्टर हा स्थायी समितीचा सचिव असतो. आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड कोण करतं? तर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड ही MPSC मार्फत केली जाते आणि नियुक्ती ही कोण करतं? तर राज्य शासन करतं. म्हणून स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य 15 सदस्य असतात आणि सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता स्थायी समितीचे कामकाज हे सुद्धा विचारलं गेलेलं होतं राज्यसेवेच्या परीक्षेला. तर लक्षात आणून घ्या, स्थायी समितीचे कामकाज काय आहे? तर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे हे स्थायी समितीचं कामकाजामधलं महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची
व मासिक हिशोबाची तपासणी करणे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची व मासिक हिशोबाची तपासणी करणे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास 1 महिन्यापर्यंत रजा देणे. मुख्य कार्यकारी अधिकारीला 1 महिन्यापर्यंतची रजा हवी असेल तर ती रजा कोण देऊ शकतो, तर स्थायी समिती देऊ शकते. म्हणून स्थायी समितीचे कार्य काय, तर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे आणि दुसरं जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची व मासिक हिशोबाची तपासणी करणे आणि तिसरं म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास 1 महिन्यापर्यंत रजा देणे. 18व्या प्रश्नाकडे येतो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ विचारला तर इथे नेमके एक कन्सेप्ट लक्षात आणून घ्या की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कोणत्या कायद्यानुसार चालते, तर 1961च्या कायद्यानुसार चालते. आणि ह्या 1961च्या कायद्यामध्येच कलम 42मध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतो. हे कलम 42मध्ये दिलेले आहे. कलम 64मध्ये त्यांच्या कार्यकालाचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो, तर 2.5 वर्षाचा असतो. 2.5 वर्षानंतर एकूण जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती आहे, तर 5 वर्षाचा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड केली तर तो 2.5 वर्षापर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतो आणि पुढच्या 2.5 वर्षासाठी दुसऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आपल्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवड करावी लागते. म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्षाचा कार्यकाळ विचारला तो 2.5 वर्ष होईल आणि जिल्हा परिषदेचा कार्यकाळ विचारला तर तो 5 वर्ष होईल. हे लक्षात आणून घ्या, महत्त्वपूर्ण आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टीमुळे काय होतं की आपलं जमलिंग होतं, परंतु एकदा जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रश्नांचं उत्तर हे योग्यरित्या येतं. 19व्या प्रश्नाकडे येतो मी. जिल्हा परिषदेचे महिला अध्यक्ष विरुद्ध अविश्वासाच्या ठरावाला एकूण सदस्यापैकी पुढीलपैकी किती सदस्यांनी पाठिंबा असावा लागतो. आता अविश्वासाचा ठराव हे म्हणजे काय, नेमकी कन्सेप्ट समजून घ्या. जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे योग्य कार्य करत नसेल तर त्यांच्या विरुद्ध सदस्य हा अविश्वासाचा ठराव मांडून त्यांना राजीनामा देण्यास मंजूर करू शकतात किंवा त्यांना अविश्वासाचा ठराव पारित झाला तर त्यांना त्यांचे पद हे सोडावे लागते. म्हणून काय, तर जिल्हा परिषदेचा कन्सेप्ट महत्त्वाचे लक्षात आणून घ्या. जिल्हा परिषदेचे सदस्य हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ह्यांच्या विरुद्ध काय अविश्वासाचा ठराव मांडतात आणि हा अविश्वासाचा ठराव पारित झाला तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पद काय करावे लागते, सोडावे लागते. आता अविश्वासाचा ठराव हा मांडण्यासाठी महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे, लक्षात आणून घ्या. अविश्वासाचा ठराव हा मांडण्यासाठी 1/3 सदस्यांनी हा ठराव मांडावा लागतो. ठराव जर मांडायचा असेल तर किती, एकूण सदस्यापैकी 1/3 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव हा काय करावा लागतो, मांडावा लागतो. परंतु अविश्वासाचा ठराव पारित होण्यासाठी मांडणं म्हणजे काय हे लक्षात घ्या की एखादा सदस्य हा उत्तम कार्य करत नाही, हे जर एखादा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उत्तम कार्य करत नाही हे सदस्यांना जाणवलं तर 1/3 सदस्य हे काय करतात, अविश्वासाचा ठराव मांडतात. परंतु त्याला पारित करण्यासाठी एकूण सदस्यापैकी पुरुषांसाठी 2/3 असतं आणि महिलांसाठी 3/4 असतं. पुरुषांसाठी किती, 2/3 आणि महिलांसाठी किती, 3/4 असतं. म्हणून अविश्वासाचा जर ठराव मांडायचा असेल तर एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला जातो आणि ठराव पारित करण्यासाठी पुरुषांसाठी 2/3 आणि महिलांसाठी 3/4 असतं. आता ह्याच्याबद्दल महत्त्वपूर्ण जर माहिती आपण लक्षात आणून घेतली तर ही लक्षात आणून घ्या, निवड झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. महत्त्वपूर्ण आहे कन्सेप्ट, लक्षात आणून घ्या. निवड झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडत नाही. एखादा सदस्य हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदी निवड त्याची झाली तर 6 महिन्यापर्यंत त्याच्यावरती अविश्वासाचा ठराव सदस्य मांडू शकत नाही. आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे ह्याच्यातली महत्त्वाची म्हणजे एकदा जर अविश्वासाचा ठराव
एकदा जर अविश्वासाचा ठराव फेटाळला तर 1 वर्षापर्यंत परत मांडता येत नाही. एकदा जर सदस्यांनी जर एखाद्या अध्यक्ष आणि विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडला आणि तो ठराव फेटाळला तर 1 वर्षापर्यंत तो ठराव पुन्हा मांडू शकत नाही. लय महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षात आणून घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतो, निवड झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि एकदा ठराव फेटाळला गेला तर अविश्वासाचा ठराव हा पुन्हा 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. त्यामुळे ह्याचा प्रश्नाचं उत्तर काय होणार की महिलांसाठी किती सदस्यांचा पाठिंबा असतो तर 3/4 असतो आणि पुरुषांसाठी किती असतो तर पुरुषांसाठी 2/3 असतो. पुरुषांसाठी 2/3 आणि महिलांसाठी 3/4. परंतु दोघांसाठी मांडण्यासाठी 1/3 असतो आणि पारित करण्यासाठी पुरुषांसाठी 2/3 आणि महिलांसाठी 3/4 असतो. 20व्या प्रश्नाकडे येतो. जिल्हा परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या एकूण किती असते? तर जिल्हा परिषदेची किमान आणि कमाल सदस्य संख्या जर बघितली तर महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही 50 ते 75 इतकी आहे. किमान 50 आणि कमाल 75 इतकी आहे. आता जिल्हा परिषदेचा एक प्रतिनिधी हा साधारणपणे किती लोकसंख्यामागे निवडला जातो? तर जिल्हा परिषदेचा एक प्रतिनिधी हा 40,000 लोकसंख्यामागे निवडला जातो. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात आणून घ्या. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमाल आणि किमान ही 50 ते 75 इतकी असते आणि जिल्हा परिषदेचा एक प्रतिनिधी हा साधारणपणे 40,000 लोकसंख्यामागे निवडला जातो. 21व्या प्रश्नाकडे येतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली जाते? अगेन तेच तुम्हाला परत तो चार्ट बनवावा लागेल की प्रशासकीय प्रमुख म्हणजे काय, तर सरकारी अधिकारी किंवा सरकारने नेमलेला सदस्य हा प्रशासकीय प्रमुख असतो. आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. गट विकास अधिकारीची निवड MPSC मार्फत केली जाते आणि त्याची नियुक्ती ही राज्य शासन करते, लक्षात आणून घ्या. आणि लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा विचारला तर कोण असतो तर सभापती असतो. एकूण सदस्यामधून एकाची सभापतीपदी काय करतात निवड करतात. आणि लोकप्रतिनिधी कोण सभापती आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर गट विकास अधिकारी हा प्रशासकीय प्रमुख असतो पंचायत समितीचा. 22व्या प्रश्नाकडे येतो. पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने पुढीलपैकी कोणती आहे? अ. घरपट्टी आणि पाणीपट्टी, ब. आठवडे बाजार, क. विविध कर प्रणाली, ड. जिल्हा निधी. आता इथे महत्त्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात आणून घ्या. पंचायत समितीला उत्पन्नाचे स्वतंत्र साधने नसतात. जिल्हा परिषद आणि जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देतात. पंचायत समितीला उत्पन्नाचे स्वतंत्र असे साधने नसतात. जिल्हा परिषद आणि जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देतात. राज्य शासन जमीन महसुलाच्या प्रमाणात काही अनुदान जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला देते. राज्य शासनसुद्धा जमीन महसुलाच्या प्रमाणात काही अनुदान हे जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला देत असते. त्यामुळे ह्याचं काय उत्तर होणार तर जिल्हा निधी, फक्त जिल्हा निधी. म्हणून फक्त ड हे याचं उत्तर होणार. पंचायत समितीचे उत्पन्नाचे साधन काय आहे तर फक्त जिल्हा निधी, फक्त ड ह्याचं उत्तर होणार. 23व्या प्रश्नाकडे येतो. पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती, पंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी सभापती आणि उपसभापती यांची नियुक्ती केली जाते, एका व्यक्तींची नियुक्ती केली जाते आणि ह्यांचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. आणि पंचायत समितीचा कार्यकाळ विचारला तर 5 वर्ष, परंतु सभापती आणि उपसभापतीचा कार्यकाळ विचारला तर किती तर 2.5 वर्ष. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? आता इथे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? खूप जणांचं हे प्रश्न चुकलेला असेल कदाचित, कारण की तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत जावा. खूप जण मला बोलत होते की सर आम्हाला मार्क भेटले, परंतु काही प्रश्न आमचे ते क्लिक करताना आमचं चुकी झाली. तर इथे तुमची चुकी काय होते की तुम्ही प्रश्न हा व्यवस्थित वाचत नाही. आता ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करते असा प्रश्न असता तर इथे ऑप्शनमध्ये नशीब तुमचं आहे की तिकडे नाव विचारलं गेलं आहे. तर ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रक कोण तयार करते तर ग्रामसेवक करतो.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा अंदाजपत्रक तयार करत असतो, परंतु त्याला मंजुरी कोण देतं तर पंचायत समिती त्याला मंजुरी देते. मग ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रक मंजूर कोण करतं तर पंचायत समिती हा ग्रामपंचायतीचा अंदाजपत्रक मंजूर करत असतो. गट विकास अधिकारी इकडे तुम्ही आन्सर देऊ नका, कारण की गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा अंदाजपत्रक तयार करतो, मंजुरी नाही देत तो कशाला. म्हणून इथे लक्षात घ्या, ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी कोण देतं तर पंचायत समिती देतं, आणि पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी कोण देतं तर जिल्हा परिषद देत असतं. त्यामुळे अंदाजपत्रकाला मंजुरी हे वरचा टप्पा देत असतो, म्हणजे ग्रामपंचायतीला पंचायत समिती, पंचायत समितीला जिल्हा परिषद. 25व्या प्रश्नाकडे येतो मी. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये योग्य विधान ओळखायचं आहे 25व्या प्रश्नामध्ये. तर आपण वाचलं, सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्षस्थान भूषवतो. सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्षस्थान भूषवतो. अत्यंत बरोबर विधान आहे, सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्षस्थान भूषवतो. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकवर असते. हे अत्यंत चुकीचं होईल. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचवर असते, ग्रामसेवकवर नसते. म्हणून काय होणार, हे चुकीचं होणार. तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही कोणावर असते, सरपंचावर असते. आता ग्रामसभेबद्दल जर आपण बघितलं तर ग्रामसभेमध्ये असणारे सदस्य, एकूण सदस्यामध्ये एका व्यक्तीची सरपंचपदी नियुक्ती केली जाते. आणि ग्रामसभेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामसभेचा प्रशासनाचा प्रमुख असतो. आणि मग ग्रामसभा जेव्हा असते तर ग्रामसभेचं अध्यक्षस्थान कोण स्वीकारतं तर सरपंच स्वीकारतो. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते तर सरपंचाची असते. म्हणून विधान काय होणार, चुकीचं होणार. आता विधान, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करतो. अत्यंत बरोबर विधान आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करत असतो. ग्रामसेवकची ग्रामपंचायतीवरती प्रशासनाचा प्रमुख म्हणून त्याची निवड केली जाते. म्हणून ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा काय असतो, सचिव म्हणून कार्य करतो. ग्रामसभेच्या वर्षातून 4 सभा होतात. आता पुस्तकामध्ये तुम्हाला हे काय दिलेलं होतं, इकडे 6 दिलेलं होतं. म्हणून ज्यांनी फक्त पुस्तक वाचलं असेल त्याचं चुकलं असेल. मी तुम्हाला काय म्हटलं की थोडंसं पुस्तकाबरोबर थोडंसं ठोकळा बघून घ्या, कारण की पुस्तकामध्ये काही ह्या जुन्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट बदलल्या नाही अजूनपर्यंत बालभारतीने. त्यामुळे लक्षात आणून घ्या, ग्रामसभेच्या वर्षातून आता केवळ 4च सभा होतात, 6 सभा होत नाही. आता ह्या ग्रामसभेच्या वर्षातून केवळ 4 सभा होतात. त्याची दिनांक पण काही शासनाने फिक्स केलेली होती. ती दिनांक म्हणजे काय, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोंबर होती. परंतु 2 ऑक्टोंबरमध्ये शासनाने काहीतरी बदल केला. ती काय केला तर आर्थिक वर्षानंतर सभा घेणे असे ठरवले. जो 2 ऑक्टोंबरला न घेता आर्थिक वर्षानंतर सभा घेणे हे ग्रामपंचायतीवरती शासनाने निर्णय घेतलेला आहे. 2 ऑक्टोंबरला न घेता आर्थिक वर्षानंतर सभा घेणे. म्हणून ग्रामसभेच्या वर्षातून किती सभा होतात तर ग्रामसभा ह्या वर्षातून किती होतात, 4 सभा होतात. ग्रामसभा ह्या वर्षातून 4 सभा होतात. ते म्हणजे 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोंबर होतं. परंतु आर्थिक वर्षानंतर सभा घेणे असं शासनाने निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, हे लक्षात आणून घ्या. प्रश्न तुम्हाला जर असा विचारला की महिला ग्रामसभा भरवणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर महिला ग्रामसभा भरवणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. महिला ग्रामसभा महाराष्ट्राने केव्हा भरवलं तर 26 जानेवारी 2003 पासून महिला ग्रामसभा महाराष्ट्राने भरवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जर प्रश्न तुम्हाला असा ह्याच्यामध्ये विचारला की महिला धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर महिला धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य पण महाराष्ट्र आहे. आणि ते धोरण केव्हा जाहीर केलं तर 1994 साली केलं. 2 प्रश्न जमलिंग होणारे, म्हणून मी तुम्हाला इकडे सांगत आहे. महिला ग्रामसभा महाराष्ट्राने सर्वात आधी भरवली. केव्हा भरवली तर 26 जानेवारी 2003ला. आणि महिला धोरण जाहीर करणारे पण देशातील पहिले राज्य कोणते आहे, महाराष्ट्रच आहे. तर ते 1994 पासून त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्राने. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलेला होता पोलीस भरतीला. देशातील पहिली लाईव्ह ग्रामसभा महाराष्ट्रातील
महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतीने घेतलेली होती? तर देशातील पहिली लाईव्ह ग्रामसभा ही महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी घेतली 2011 साली. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात आणून घ्या. देशातील पहिली लाईव्ह ग्रामसभा ही महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी घेतली होती 2011 साली. त्यामुळे ह्याचा प्रश्न काय होणार? योग्य विधान कोणते ठरेल? सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्षस्थान भूषवतो. बरोबर आहे. त्यानंतर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करतो. बरोबर आहे त्यानंतर ग्रामसभेच्या वर्षातून 4 सभा होतात. अत्यंत बरोबर आहे. ग्रामसभा ह्या वर्षातून किती होतात? 4 होतात. 26 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्ट. आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर होते, परंतु शासनाने काय म्हटलं? आर्थिक वर्षानंतर सभा घेणे शासनाने निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे ह्याचं उत्तर काय होणार? कारण की ब नाही होणार. ब हा चुकीचा आहे. कारण की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर सरपंचाची असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा भाग इथेच आपण स्टॉप करत आहे. एकंदरीत आपले 1 ते 25 प्रश्न ह्या विश्लेषणमध्ये आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं की आपण ह्यासाठी आपण खूप लेंदी आपल्याला वेळ लागतो समजवणं. प्रत्येक प्रश्न समजवणं हे ध्यास करिअर अकॅडमीचं हेच उद्दिष्ट आहे की तुम्हाला ह्यातून प्रत्येक प्रश्न हे व्यवस्थितरित्या समजवणं आणि त्या प्रश्नाची एकंदरीत पार्श्वभूमी काय, हा प्रश्न का विचारला जाऊ शकतो हे समजवणं. तसेच ह्या प्रश्नाच्या निगडीत अजून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आहे, संभाव्यता कोणत्या प्रश्नांची विचारल्या जाण्याची हे प्रश्न घेणं हे सुद्धा ध्यास करिअर अकॅडमीचं एक ध्येय आहे की हे सर्व कव्हर करून घेणं आणि हे सर्व तुमच्यापर्यंत योग्यपणे तुमच्यापर्यंत पोचवणं. विद्यार्थी मित्रांनो, ही ध्यास करिअर अकॅडमीची एकदम म्हणजे तळतळ आहे की विद्यार्थ्यांपर्यंत सर्व गोष्टी योग्यप्रमाणे पोचवणे. त्यामुळे तुम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना अशाच चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या. ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्सला खूपच चांगला प्रतिसाद आलेला आहे. तुमच्यासारखे चांगले विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि त्यांना फ्युचरमध्ये ह्या ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्सचा खूप चांगला फायदा होईल. विद्यार्थी मित्र, तुम्ही कुठली तरी परीक्षा पास होता, जेव्हा परीक्षा पास होता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एकच हे असतं की म्हणजे आम्हाला ह्या अकॅडमीने मदत केलेली, आम्हाला ह्या सरांनी मदत केलेली. आणि हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं की एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही विद्यार्थी त्या अधिकारीचा प्रवास हा पूर्ण करून देतो. हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून ध्यास करिअर अकॅडमीचं ब्रीदवाक्य पण आहे, तेच आहे की विद्यार्थी त्या अधिकारीचा प्रवास. निश्चितच तुम्ही असं ध्यास करिअर अकॅडमीला जॉईंट राहा, तुम्ही कनेक्ट राहा. तुमचा विद्यार्थी त्या अधिकारीचा प्रवास निश्चितच पूर्ण होईल. आणि त्यासाठी ध्यास करिअर अकॅडमी अनेक विषयांचे कार्यक्रम राबवत आहे. अनेक परीक्षा ऑनलाईन परीक्षा राबवत आहे. त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये सहभाग घ्या. ऑनलाईन परीक्षेची ही किंमतसुद्धा खूप कमी आहे. ह्या कमी किमतीमध्ये तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन ह्यामधून भेटत आहे. आणि तुम्ही इथे लक्षात आणून घ्या, प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणाची तुम्ही नोट्स बनवा. तुम्हाला हे खूप उपयोगी पडतील, हे लक्षात आणून घ्या. आणि असंच तुम्ही ध्यास करिअर अकॅडमीला कनेक्ट राहा. पुढच्या भागामध्ये आपण ह्याचे उर्वरित प्रश्न कव्हर करू. त्यामुळे पुढचे सर्व भाग व्यवस्थितरित्या पाहून घ्या. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं, प्रत्येक प्रश्नाची योग्य माहिती देणं, तसेच प्रत्येक प्रश्नाला निगडीत अजून कोणता प्रश्न विचारला जाईल हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं हेच ध्यास करिअर अकॅडमीचं ध्येय आहे. त्यामुळे असंच आम्हाला जॉईंट राहा, आम्हाला कनेक्ट राहा. आणि तुमच्या सर्वांचं धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण ऐकला आणि ध्यास करिअर अकॅडमीला जॉईन झालात.